या मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचा तब्बल 72 तासांचा राज्यव्यापी संप। राज्यातील वीज कामगार, अभियंते आणि अधिकारी यांनी आजपासून 72 तासांचा राज्यव्यापी संप चालू केला आहे। हा संप महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या 3 वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या हालचालींविरोधात असून कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यामुळे कृती समितीने हा निर्णय घेतला आहे। महावितरणाची पुनर्रचना व उपकेंद्रे खासगी ठेकेदारांना देण्याचा प्रस्ताव, जलविद्युत केंद्राचे व ट्रान्समिशन प्रकल्पाचे खासगीकरण, वीज कंपन्यांना शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध करणे, कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करणे, कामाचे 8 तास निश्चित करणे व रिक्त पदे भरून कंत्राटी कामगारांना कायम करणे यासारख्या अनेक मागण्या अजून प्रलंबित असल्याचं कृती समितीकडून सांगण्यात आलं। 6 ऑक्टोबर रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत लेखी कार्यवृत्त देण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र त्यात बदल झाल्यामुळे कामगार संघटनांनी संपाचा निर्णय घेतला आहे। हा संप कोणत्याही आर्थिक मागण्यांसाठी नसून वीज ग्राहकांना चांगली सेवा मिळावी, सार्वजनिक वीज व्यवस्थेचे खासगीकरण होऊ नये आणि कर्मचाऱ्यांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी करण्यात आला असल्याचेही सांगण्यात आले। यावेळी वर्कर्स फेडरेशन परिमंडळ सचिव शकील महात, वर्कर्स फेडरेशन सतीश बनकर, कामगार महासंघ झोनल अध्यक्ष विनय कोटी, सहसचिव SEA रत्नाकर मोहिते, सर्कल अध्यक्ष SEA संदीप कांबळे, इंटक झोनल सचिव अभिजित चारापले, इंटक सर्कल उपाध्यक्ष मुकेश हिंगे, मागासवर्गीय संघटन केंद्रीय उपाध्यक्ष RS कांबळे, मागासवर्गीय झोनल सचिव जितेंद्र फाळके, तांत्रिक झोनल अध्यक्ष BM पाटील, तांत्रिक सर्कल अध्यक्ष अजित धने, नरेंद्र पाटील, सागर पाटील, अमित वंजारी यांच्यासह आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।